परळीच्या संभाजी महाराज चौकामध्ये संभाजी महाराज यांचा पुतळा जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलाय आणि परळीकरांचा पूर्ण जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकीकडे पूर्ण ढोल ताशा पथक जे आहेत ते या ठिकाणी त्यांचं सादरीकरण करतंय आणि दुसरीकडे माझ्यासोबत परळीकर आहेत। काय प्रतिक्रिया भैया, संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो उभारलाय आज आम्हा तमाम परळीकरांसाठी एक आनंदाचा सुवर्ण क्षण आहे, कारण धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आमच्या शहरामध्ये नव्हता आणि जेव्हा आपण गंगाखेड रोड आणि इकडून बीड रोडून जेव्हा तर एक सुना सुना चौक वाटायचा, फक्त नाव दिसायचं आपल्या महाराजांचं। पण आज खऱ्या अर्थानं मावळ्यांनी गनिमी कावा केला सगळ्यांनी मिळून आणि एक चांगला पुतळा पूर्णाकृती आज आपल्या नगरीमध्ये उभारला। आमच्या सर्वांना खूप आनंदाचा क्षण आहे आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये सुशोभीकरण या चौकाचं होईल आणि अजूनही मोठा भव्य पुतळा आम्ही या ठिकाणी बसवणार। कसा आनंद आहे आज, कसा आनंद आहे? गेल्या 1993 पासून आमच्या या भागामध्ये छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी अश्वारूढ पुतळा असावा ही आमच्या संबंध परळीकरांची मागणी होती, कारण परळीत येणारं हे खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि या ठिकाणी 2013 मध्ये आम्ही मागणी केली, परंतु 2015 मध्ये भैया धर्माधिकारी नगराधीश होते। त्यावेळेस या पुतळ्यासाठी त्यांनी आम्हाला गॅजेटमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक अशी नोंद परळी नगरपालिकेला त्यांनी करून दिली। त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा शानदार असा मोठा पुतळा या ठिकाणी उभा करू। आज ते स्वप्न संबंध परळीवासियांच्या वतीने पूर्ण झाले, त्याबद्दल मी या ठिकाणी आभारी आहे। परळीकरांमध्ये मोठा जल्लोष आहे, पुतळा उभारल्याच्या नंतर काय प्रतिक्रिया? निश्चितच छत्रपती संभाजीराजांच्या नावाने परळी शहरामध्ये चौक आहे, त्या चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव असताना परळी शहरामध्ये संभाजीराजांचा पुतळा नव्हता। मात्र रात्री ज्या मर्द मावळ्यांनी संभाजीराजांचा पुतळा या ठिकाणी बसवला, मी त्यांचं मनापासून शतशः आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी छत्रपती संभाजीराजांचा पुतळा या ठिकाणी बसवला आणि या परळीच्या वैभवामध्ये भर पाडली। वैद्यनाथाची नगरी, परळीच्या वैद्यनाथाच्या नगरीमध्ये अनेक भाविक येतात, अनेक हिंदू धर्माचे लोक येतात आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे हे धर्मरक्षक आहेत आणि या धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांचा पुतळा या ठिकाणी पूर्णकृती बसलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम येणाऱ्या काळामध्ये आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगले मोठ्या प्रमाणामध्ये करू असं मी या ठिकाणी सर्वांना आसूचित करतो आणि निश्चितच त्याचं सुशोभीकरण करण्यात येईल। परळीमध्ये अशी देखील चर्चा आहे, हा पुतळा दिवसा जरी उभारला असता तरी आणखीन खूप आनंद झाला असता परळीकरांना। निश्चितच झाला असता, परंतु या ठिकाणी आम्ही दिवसा रहदारीला अडचण होते म्हणून आम्ही रात्रीचा पुतळा बसवलेला आहे, कारण दिवसा जर बसवला असता तर या ठिकाणी रहदारीला अडचण झाली असती। या ठिकाणी गंगाखेडला बीडला जाणारा मार्ग आहे, राज्य मार्ग आहे आणि हा एकच मार्ग आहे आणि रस्त्याला वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून आम्ही रात्रीचा बसवला, नाहीतर आम्ही दिवसाही बसवला असता का मावळ्यांनी। काय प्रतिक्रिया? जो सुना सुना चौक वाटत होता महाराजांच्या पुतळा बसवण्याच्या अगोदर, मात्र आता नेमकं काय प्रतिक्रिया बसवल्याच्या नंतर? आम्ही 1992ला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणून या ठिकाणी या चौकाची निर्मिती केली व आमच्यासोबत सहकारी सतीश जगताप आडसकर व आमचे सर्व सहकारी बालू आव्हाड, आम्ही ह्या पुतळा या ठिकाणी जे इथं हे झालं चौक, त्या चौकावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी आमच्या सर्व परळीकरांची इच्छा होती। आज ती परळीकरांची इच्छा पूर्ण झालेली आहे व सर्वांना येथे आनंद झालेला आहे। लवकरच माननीय धनंजय मुंडे साहेबांच्या वतीने येथे अजून एक चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करून व येथे अश्वारूढ पुतळा यापेक्षाही मोठा बसवण्यात येईल व परळीकर सर्व आनंदित आहेत। धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय? ग्रामीण भागामधून आलात, संभाजी महाराजांचा पुतळा उभारलाय, काय प्रतिक्रिया? आम्हाला अभिमान वाटतोय, ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागामध्ये जात होतो त्यावेळेस आम्हाला फक्त चबुतरा दिसत होता, पण आज आम्हाला गर्वाने सांगा वाटतंय की आता संभाजी महाराजांचा पुतळा दिसतोय। तर आम्ही परळीमध्ये एंट्री केल्या आम्हाला एवढा आनंद होतोय की आम्ही संभाजी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही परळीमध्ये एंट्री करतो। आम्हाला काय? ज्यावेळेस इथं परळीमध्ये प्रत्येक व्यक्तीची एंट्री व्हायची, मात्र पुतळा उभारला नसायचा, मात्र आज पुतळा उभारलाय, काय प्रतिक्रिया? मी याच विभागात राहतो। 1985 पासून आम्ही या छत्रपती संभाजी चौक केला आहे, त्या चौकासाठी आम्ही संघर्ष केला आहे। तो चौक
टिकवण्यासाठी आम्ही संघर्ष केलाय. जेव्हा आज सकाळी मी बाहेर जाताना पाहिलं पुतळा बसलेला, तर आनंद गगनात पावेना. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, संभाजीराजावर प्रेम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांनी बसवला हा पुतळा. अतिशय आनंद झाला. यापेक्षा दुसरा कुठला आनंद असू शकत नाही. आणि आम्ही या आनंदात सहभागी आहोत. इथून पुढे या चौकाच्या विकासासाठी आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आणि पुतळ्याचं सुशोभीकरण करू. काय कुणाच्या माध्यमातून हा पुतळा उभारण्यात आला? नाही हे कोण्या नेत्याच्या आशीर्वादानं नाही, काही नाही, फक्त हवारे पाटील यांच्या आशीर्वादानं पुतळा बसलेला आहे. इथं कोणाचा काही संबंध, रातोरात आम्ही इथं आलोत, आम्ही सगळं नियोजन केलं आणि गमिनी काव्यानं इथं संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. इथं कोणा राजकीय अशी देखील चर्चा चालू आहे, हा दिवसा जरी उभारला असता तरी आणखीन आनंद झाला. दिवसा उभा जर केला असता तर आमच्या केसेस झाल्या असत्या. पण आम्ही केसेस, पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला सांगितलं गमिनी काव्यानं करायचं, तसं आम्ही हा पुतळा आम्ही गमिनी काव्यानं बसवलेला आहे. विरोध कुणाचा होता असं काय आहे? नाही, आम्ही 2015ला आमचे सहकारी यांना बाजीराव भैया असतील यांना निवेदन दिलेलं होतं नगरपालिकेला, पण त्यांनी प्रोसिजर चालू केलं आणि सगळ्याच्या आशीर्वादाने संभाजी महाराजांचा पुतळा इथं बसला. विरोध कुणाचाही नव्हता. नाही, विरोधाचा काही संबंध नाही. सगळे सर्व पक्षीय लोक आहेत इथं. पक्षाचा अभिक्षेचा कोणाचा काही संबंध नाही. सर्व समाज आहे इथं. आनंद प्रत्येकाला होतोय, परळीकरांना आनंद होतो. 100% आनंद होणारच. सगळे ओबीसी बांधव आहेत इथं, मराठा नाही सोडून पूर्ण समाज आहे इथं. सर्वांना फेटे बांधून इथं पूर्ण सर्वांना आनंद घेतलेला आहे. कारण का की प्रत्येकाला आनंद वाटतोय की इथं संभाजी महाराजांचा पुतळा बसलाय. धन्यवाद. जो संभाजी महाराजांचा पुतळा या अगोदर उभारला नव्हता, मात्र रात्री हा पुतळा उभारण्यात आलाय. मात्र प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक हा परळीकर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला संभाजी महाराज चौकामध्ये आनंद उत्सवामध्ये सहभागी झाले असल्याचं देखील पाहायला मिळतंय. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत पट सोबत सचिन मुंडे, सूर्यदुर्बिया, बीड.